नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुतार सर क्लासेसमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी आणि 10वी वर्गासाठी समास अभ्यासत होतो। आतापर्यंत आपण सामासिक शब्द, विग्रह पाहिले। त्याचबरोबर समासाचे तुम्हाला 3 प्रकार आहेत। ते म्हणजे पहिला समास म्हणजे कर्मधारय समास, दुसरा समास म्हणजे द्विगु समास आणि तिसरा समास म्हणजे द्वंद्व समास। आता द्वंद्व समास म्हणजे काय? तर द्वंद्व समास म्हणजे यातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात। जर तुम्हाला विचारलं तुम्हाला आई महत्त्वाची का वडील महत्त्वाचे, तुम्ही काय म्हणसाल? दोन्ही महत्त्वाचे, बरोबर आहे ना? तर तसाच प्रकारचा हा समास आहे, तो म्हणजे द्वंद्व समास। यातील दोन्ही पदे कशी असतात? अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात। तर ह्याचे तुम्हाला 3 उपप्रकार पडतात। कोणकोणते? तर एक इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा म्हणजे समाहार द्वंद्व समास। परत एकदा ऐका, पहिला समास आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास। तर त्यातील पहिला प्रकार आपण पाहणार आहे इतरेतर द्वंद्व समास। तर इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणतात? तर यामधील ज्या समासात विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात किंवा उपयोग करतात, त्यांना इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। परत एकदा समजून घ्या, ज्या समासात किंवा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक अव्ययांचा वापर किंवा उपयोग करतात, त्यांना इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी आणि 10वीसाठी शक्यतो तुम्ही आणीचाच वापर करावा, लक्षात घ्या। तर आता आपण त्याची काही उदाहरणे पाहणार आहोत। तर पहा, विट्टी दांडू हा एक सामासिक शब्द आहे। तर त्याचा विग्रह काय झाला बघा, विट्टी आणि दांडू। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। पुढं पहा, आई वडील हा एक सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह करताना काय होतो? आई आणि वडील। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। लक्षात घ्या, हे तुम्हाला समजलं तर तुम्ही वचा वापर शक्यतो टाळा आणि आणीचाच वापर करा। पुढे पहा, बाप लेक, बाप आणि लेक। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य। इतरेतर द्वंद्व समास। ऊन पाऊस, ऊन आणि पाऊस। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। राजा राणी, राजा आणि राणी, किंवा लिहायचं नाही, राजा आणि राणी। इतरेतर द्वंद्व समास। कारण इतरेतर द्वंद्व समासामध्ये तुम्हाला आणीचाच वापर करायचा आहे, किंवाचा वापर करायचा नाही, हे लक्षात घ्या। बघा पुढं, माता पिता, माता आणि पिता। कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। पुढे पहा, पूर्व पश्चिम, पूर्व आणि पश्चिम हा त्याचा विग्रह झाला, इतरेतर द्वंद्व समास। पुढे ने आण, ने आणि आण। इतरेतर द्वंद्व समास। भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण। तुम्हाला भाऊ महत्त्वाचा आहे की बहीण महत्त्वाची आहे? आता तुम्ही काही विद्यार्थ्यांमध्ये भाऊ महत्त्वाचा आहे, काही विद्यार्थ्यांमध्ये बहीण महत्त्वाची आहे, पण हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचे असतात। त्याच्यामुळे भाऊ आणि बहीण इतरेतर द्वंद्व समास। लव कुश, लव आणि कुश। इतरेतर द्वंद्व समास। नाक डोळे, आता तुम्हाला म्हणलं नाक महत्त्वाचे का डोळे महत्त्वाचे, तर तुम्ही काय म्हणणार? दोन्ही महत्त्वाचे। तसंच मग काय, नाक आणि डोळे इतरेतर द्वंद्व समास। सुंठ साखर, सुंठ म्हणजे आलं असतं, सुंठ साखर, सुंठ आणि साखर इतरेतर द्वंद्व समास। आणि अजून एक शब्द राहिलेला आहे, कुलूप आणि किल्ली। किल्लीशिवाय कुलूप उघडू शकतं का? नाही, म्हणून कुलूप आणि किल्ली हा त्याचा विग्रह झाला, तर कोणता समास? इतरेतर द्वंद्व समास। अशा प्रकारे इतरेतर द्वंद्व समास आपण अभ्यासला। ह्यामध्ये आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग केलेला असतो। तुम्हाला परत एकदा सांगतो, इतरेतर द्वंद्व समास वापरत असताना तुम्ही विग्रह जर करत असेल तर आणीचाच वापर करा। अशा प्रकारे पहिला एक समास आपण अभ्यासला। आता दुसरा समास पहा,
वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समासाचे तुम्हाला एक छोटीशी हिंट देतो. ह्याच्यामध्ये कधी मला लक्षात ठेवा, विरुद्धार्थी शब्द असतात. कोणते शब्द असतात? विरुद्धार्थी शब्द असतात. बघा, ज्या समासात विग्रह करत असताना किंवा, अथवा, वा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यांना वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. परत एकदा ऐका. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना किंवा, अथवा, वा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात त्यांना वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. तुम्ही लक्षात घ्या, इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी केवळ किंवाचाच वापर करावा. येते का लक्षात? तर पहा, खरे खोटे हा काय सामासिक शब्द आहे आणि त्याचा जर विग्रह केला तर त्याचा काय होतं? खरे किंवा खोटे. कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. सुख दुःख, सुख दुःखाचा जर विग्रह केला, सुख किंवा दुःख, तुमच्या ह्याच्या लक्षात असं पाहिल्यानंतर की एक दोन्ही काय विरुद्धार्थी शब्द आहेत. सुख किंवा दुःख कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. पुढे पहा, बरे वाईट, बरे किंवा वाईट कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. सत्या सत्य, सत्य किंवा असत्य कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. मागे पुढे, मागे किंवा पुढे कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. 10 12, 10 किंवा 12 कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. तुम्हाला लक्ष देत असेल, तुम्ही विद्यार्थ्यांनी म्हणजे इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त किंवाचाच वापर करायचा. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय? कारण दुसरा अथवा आणि वाचा वापर तुम्ही शक्यतो करायचा नाही. लक्षात घ्या. 2 4, 2 किंवा 4 कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. बघा, धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म हा झाला त्याचा विग्रह कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. राव रंक, राव म्हणजे श्रीमंत आणि रंक म्हणजे काय? गरीब म्हणजे भिकारी. दुसरा त्याचा अर्थ होतो म्हणजे राव किंवा रंक वैकल्पिक द्वंद्व समास. पास नापास, पास किंवा नापास कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. भेदाभेद, भेद किंवा अभेद कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. 3 4, 3 किंवा 4 कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. 15 16, 15 किंवा 16 रुपये दे मला, आपण असं म्हणतो ना, त्याचप्रमाणे 15 किंवा 16 वैकल्पिक द्वंद्व समास. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य कोणता समास? वैकल्पिक द्वंद्व समास. परत सांगतो, वैकल्पिक द्वंद्व समासात या सामासिक शब्दाचा जर विग्रह करत असेल तर आपण किंवा, अथवा, वा या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतो. त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. आणि वैकल्पिक द्वंद्व समास कसा ओळखावा? तर ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी सारखे शब्द दिलेले असतात, हे लक्षात घ्या. आता पुढे तिसरा प्रकार आपण पाहणार आहे, त्याच्यातील समाहार द्वंद्व समास. पहा, समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? समजा तुम्ही भाजी आणायला गेले, तुम्ही जर समजा भाजी आणली का नुसती भाजी आणता की मेथीची, त्या भाजीबरोबर इतरसुद्धा वस्तू त्या जातीच्या वस्तू आणता, म्हणजे बटाटे कांदे वगैरे सगळे भाजीपाला तुम्ही घेऊन येता. तशाच प्रकारे समाहार द्वंद्व समासामध्ये एखादे पदार्थ तुम्ही दाखवला तर त्या पदार्थांच्या जातींचा उल्लेख पण तुम्हाला करायचा असतो. त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. पुढे पहा, तर त्याची व्याख्या पहा. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय, पदांचे म्हणजे शब्दाशिवाय तशाच प्रकारच्या त्या जातीच्या आणखी अंतर्भाव केलेला असतो. म्हणजे कशाचा? पदार्थांचा, नाहीतर त्या पदांचा. तर त्याला काय म्हणतात? समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये एक हिंट सांगतो. तुम्हाला तत्सम वस्तू वगैरे काय सांगायचं आहे नाही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त वगैरे वगैरे असे लिहा. हे तुमच्या सगळ्यात सोपं म्हणजे वगैरे वगैरे. पहा इथं, पहा सामासिक शब्द कोणता आहे? पहिला पहा, गुरे वासरे.
हा झाला सामासिक शब्द. त्याचं जर तुम्हाला विग्रह करायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार, गुरे वासरे वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पुढे पहा, दाना पाणी, तर त्याचा विग्रह करताना दाना पाणी वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पुढचा शब्द पहा, धाव पळ, धावणे पळणे वगैरे. हा झाला त्याचा विग्रह. आणि समास कोणता, समार्धद्वंद्व समास. रंगीबेरंगी, रंगी बेरंगी वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. खाणे पिणे, पहा ह्याच्यामध्ये काय फरक दिसतो का तुम्हाला, काहीच करायचं नाही, तो शब्द लिहायचा आहे आणि पुढं काय करायचं आहे, वगैरे लावायचं आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे. ह्यामध्ये काही जास्त आपलं डोकं चालवायचं नाही. खाणे पिणे वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पाला पाचोळा, पहा पाला पाचोळा वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पुढे पहा, केर कचरा, केर कचरा वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पहा पुढचा सामासिक शब्द काय, पुरी भाजी. हा सामासिक शब्द झाला आणि त्याचा जो विग्रह करता, पुरी भाजी वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. वादळ वारा, वादळ वारा वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पुढे पहा, अंथरूण पांघरून, अंथरूण पांघरून वगैरे. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. वेणी फणी, वेणी फणी वगैरे. समार्धद्वंद्व समास. ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही सामासिक शब्द तुम्हाला देतात, नाहीतर त्याचा विग्रह करा म्हणतात, आणि जेव्हा विग्रह करत असताना तुम्ही जास्त जेव्हा विग्रह करता त्यावेळेस लक्षात ठेवा, फक्त वगैरेचा वापरच करा. आलं का लक्षात. तर पहा, गंध फुले, गंध फुले वगैरे. त्यानंतर हाव भाव. कोणता समास, समार्धद्वंद्व समास. पण त्याचा विग्रह करता का ना, हावभाव वगैरे. चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली वगैरे. अशा प्रकारे आपण समासाचे तिन्ही प्रकार अभ्यासले. सुरुवातीला आपण कर्मधारय समास अभ्यासला, त्याच्यानंतर आपण द्विगु समास अभ्यासला, आणि आज आपण अभ्यासत होतो द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाचे असतात असा समास म्हणजे द्वंद्व समास. या द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समार्धद्वंद्व समास. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना आणि व या समुच्चय बोधक उभयन्वयी अवयवांचा उपयोग करतो तो असतो इतरेतर द्वंद्व समास. आणि ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना किंवा अथवा वा या समुच्चय बोधक उभयन्वयी अवयवांचा उपयोग करतो तो असतो वैकल्पिक द्वंद्व समास. आणि जो सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना त्याच जातीच्या आणखी पदांचा म्हणजे तशाच प्रकारच्या जातीचा आणखी अंतर्भाव केलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, समार्धद्वंद्व समास. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण समासाचे 3 प्रकार अभ्यासले.